समवेत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये हलका करतोय आम्ही बदलाव. ऐकूया आवाज नांदगावचा, अर्थात मृण्मयी ठाकूर जोडले जातील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. तुर्ताच आम्ही थांबतोय. मृण्मयी या आणि निश्चित स्वरूपात ते आमच्या समवेत जोडले जातील. हॅलो, माईक चेक. हॅलो. मागचा सामना आपल्याला पाहायला मिळाला जिजाऊ वॉरियर्स विरुद्ध शिरगावकर लायन्स आणि मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळाले मारुती माने. लहू चव्हाण, मी यांना विनंती करेल तुम्ही यायचं आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. मारुती माने यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. वेल प्लेड. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. आजच्या रात्रीतील पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय पाटील पलटन्स विरुद्ध चव्हाण सुपर किंग्स CSK. दोन सलामीवर आपल्याला पाहायला मिळतात पाटील पलटणचे निनाद पाटील, मॅन फ्रॉम मनोर, लेदर क्रिकेटचा सुगंध घेऊन क्रिस्टल पार्कच्या मैदानात आपल्याला पाहायला मिळतात. संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन प्रफुल्ल गावड. पहिल्या चेंडूवर एक धाव. दरम्यान वळूया पुढे एकदा मैदानाकडे. दुसरा चेंडू घेऊन प्रफुल्ल गावड. फुलटा चेंडू येता लोवर, फुलटाचा चेंडू. धावसंख्येत मात्र एक धावेने भर पडेल. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 2 धावा. दरम्यान आपण आवाज ऐकत होतो धनसरचा एक गोड आवाज. उत्कर्ष पाटील आपल्याला पाहायला मिळाले. खूप मोठ्या स्पर्धा ते कव्हर करतात. उत्कर्ष पाटील धनसर गावाला बिलॉंग करतात आणि समालोचनच्या क्षेत्रामध्ये आपलं नाव, आपला डंका वाजवला उत्कर्ष पाटीलने. आज आपल्या क्रिस्टल पार्कमध्ये ते आपला मान ठेवून आपल्या क्रिस्टल पार्कच्या या प्रीमियर लीगसाठी आले. त्यांचे आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. चेंडूला ग्लान्स केलाय. फाईन लेग रिजन मध्ये धावसंख्येत मात्र एक धावेने भर पडेल. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 3 धावा. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा प्रफुल्ल गावड. आणि आता मात्र प्रफुल्ल गावड नावाचा डंका वाजतोय. आपल्या बोटातली जादू पाहायला मिळतंय. मोठा गडी बॅक टू पॅव्हलियन. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. पुढचा चेंडू. इंटेलिजन्स क्रिकेट पाहायला मिळते. धावसंख्येत मात्र एक धावेने भर पडेल. 1 षटकाचा खेळ समाप्त झाला आहे आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 4 धावा. 4 रन्स ऑन द बोर्ड. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. प्रफुल्ल गावड, मॅन फ्रॉम टेंबोडे. दरम्यान संघाच्या वतीने दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन कौस्तुभ राऊत
केवळ स्पोर्ट्स संघाकडून आपल्याला लेदर क्रिकेट पाहायला मिळालं कौस्तुभ राऊत यांच्याकडून. गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू, चांगला चेंडू पाहायला मिळाला, मात्र कसं क्षेत्ररक्षण त्याचाच फायदा होतो पाटील पलटण संघाला. धावसंख्येत मात्र एक धावेने भर पडेल. एक चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे आणि एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 5 धावा, 5 रन्स ऑन द बोर्ड. दरम्यान मागच्या मॅच मध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती कौस्तुभ राऊने आणि आता गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहे राईट मोर द विकेटचा मारा. दुसरा चेंडू प्रथमेश पाटील. हॅलो माईक चेक. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. कौस्तुभ राऊत आपल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन सज्ज झाला आहे. सामनाकडे लक्ष आहे. येस, सोयर मारा अतिरिक्त धावसंख्येत एक धावेने भर पडेल. आतापर्यंत सुंदर गोलंदाजीचा प्रात्यक्षिक प्रफुल्ल प्लस कौस्तुभ आपल्याला पाहायला मिळाले चेन्नई चव्हाण सुपर किंग्स या संघाकडून. पंच हा बॉल घ्यायचा आहे. जुना चेंडू आहे आपल्याकडे. येस, मॅच बॉल आलाय. खेळायला पुन्हा एकदा सुरुवात. खोब्या टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला दिशा दिली फाईन लेग रिजन मध्ये. धावसंख्येत मात्र एक धावेने भर पडेल. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 8 धावा. वेगवान पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. कौस्तुभ राऊत आपल्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन्स पाहायला मिळाले. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिरावलेली 9 धावांवर. दरम्यान दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा कौस्तुभ राऊत सज्ज झालाय आणि आता मात्र दांडी 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 गोल. अक्षय बॅक टू पॅव्हलियन. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाटील पलटण संघाची धावसंख्या 9 धावा. दरम्यान संघाच्या वतीने तिसरा वैयक्तिक पहिलं षटक घेऊन अंकुश चव्हाण सीएसके संघाचे करतो धरते प्रॉपरायटर अंकुश चव्हाण राईट नंबर विकेटचा मारा. सामना करेल कर्णधार प्रथमेश पाटील. पहिला चेंडू घेऊन अंकुश तयार. सुंदर चेंडू होता. चेंडूने एक फळीची कडा घेतली आणि चेंडू गेला आहे डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्येत मात्र एक धावेने भर पडेल. 1 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 10 धावा. पुढचा प्लीज. येस येस, थांबायचं आहे, थांबायचं आहे. पंच नो स्कोर दर्शवत आहेत. स्ट्राईक. येस, पंचांना विनंती असेल की तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम राहायचं आहे. जर फलंदाज स्ट्राईक चेंज करतो तर तुम्ही त्याला सांगायचं की पुन्हा एकदा स्ट्राईकवर या असं. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. चांगला फटका होता मात्र तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. रनआउटचा धोका होता मात्र सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रथमेश पाटील आणि सचिन मोकाशी एक चांगला फलंदाज या ठिकाणी पाहायला गेला तर मोठा फटका 18 मारलाय. ओके यस, नो चेंडूवर गडीबाद झालाय. या ठिकाणी पाहायला गेला तर अंकुश चव्हाण यांच्या बोटातली आपल्याला जादू पाहायला मिळते. फलंदाजाला चेंडू काही समजत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिरावलेली 11 धावांवर.
आणि आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला. यस, इकडे पंच दर्शवत आहेत गडी बाद होतोय. चांगला फटका पाहायला मिळाला. मात्र तिकडे कौस्तुभ राऊत द वॉल आपल्याला पाहायला मिळाले चव्हाण सुपर किंग्स. प्रथमेश नावाचा ब्रँडेड फटका चेंडूला पाठवून दिला सीमारेषा पार. येतोय चौकार 4. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 16 धावा, 16 रन्स ऑन द बोर्ड. आणि अशा परिस्थितीमध्ये संघाच्या वतीने चौथा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाज भूषण चौधरी. एक नवीन फलंदाज, डावखुरा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय किरण ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू घेऊन भूषण चौधरी सज्ज झालाय. क्षेत्ररक्षण सजवत आहे किरण. एक चांगला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो, डावखुरा फलंदाज. पहिला चेंडू, पुलटा चेंडू होता, चांगला फटका पाहायला मिळाला आणि तिकडे किरण नावाचा ब्रँडेड फटका चेंडूला फेकून दिलाय. मिड विकेट रिजन मध्ये येतोय चौकार 4. एक चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 20 धावा, 20 रन्स ऑन द बोर्ड. दरम्यान चांगला फलंदाज, तेवढा चांगला गोलंदाज. कमबॅक करेल का, कमबॅक करेल का भूषण चौधरी. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज झालाय. या ठिकाणी पाहायला गेला तर चेंडू हवेत आहे आणि तिकडे झेल होतोय. किरण एक चौकारानंतर बाद. चला पुन्हा एकदा पाटील पलटण साठी बक्षीस आलं. प्रत्येक चौकारासाठी पण 50 रुपयांचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतंय. येस, धावसंख्येत मात्र एक धावेने भर पडेल. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 21 धावा, 21 रन्स ऑन द बोर्ड. शेवटचे 3 चेंडू कर्णधार प्रथमेश पाटील लीडिंग फ्रॉम द फ्रंट. आणि या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र प्रॉपर टायमिंग झालेला नाहीये. जीवाच्या आकांताने इकडे रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येत मात्र एक धावेने भर पडेल. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 22 धावा. पहिल्या इनिंगचे शेवटचे 2 चेंडू. फलंदाजी मार्कवर नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सुरेश सोलंकी. चांगला चेंडू होता, तेवढा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येत मात्र एक धावेने भर पडेल. पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू भूषण चौधरी लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा घालण्यासाठी सज्ज झाला आहे. प्रथमेश ऑन स्ट्राईक. या ठिकाणी पाहायला गेलं यस पंच दर्शवत आहेत इट्स वाईट बॉल. स्वैर मारा, अतिरिक्त धाव. शेवटचा चेंडू आणि या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आणि यस 2 धाव घेण्याच्या नादात इकडे रनआउट होतोय आणि 1 शॉट आहे म्हणजे 0 धावा या चेंडूवर आलेत. 4 षटकांचा खेळ संपला. 1 इनिंगचा खेळ संपला आणि 1 इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 25 धावा. 24 धावा, 25 धावांचं लक्ष. किती टार्गेट खेळाचा मध्यान्न सीएसकेला 25 धावांची आवश्यकता, 26 धावांची आवश्यकता. सॉरी 25 धावांची आवश्यकता. 25
4 ओव्हरमध्ये 25 धावा. बघूया काय होते. अनुभवी खेळाडू प्रफुल्ल गावड आणि भूषण साहेब. अक्षय बुमराह पद्धतीने बॉलिंग टाकतोय. अक्षय साहेब बघूया काय करतो आता प्रफुल्ल समोर. पहिला बॉल सुंदर बॉल परंतु वाईट दिशेने वाईट धाव. छान बॉलिंग छान व्हेरी नाईस. एक चेंडू एक धाव. छान पद्धतीने प्रफुल्लभाईंचा शॉट. एक धाव काढली आहे आणि स्कोर झालेला आहे 2 रन्स. बघूया काय होते. पाटील पलटण बॉलिंगमध्ये CSK बॅटिंगमध्ये. 2 स्ट्रॉंग टीम. बघूया काय होत आहे. अक्षय साहेब बघूया. बुमराह टाइप यॉर्कर करणारे बॉलर. हा स्लो वन आणि डॉट बॉल. फार सुंदर बॉलिंग व्हेरी नाईस. अक्षय अतिशय छान पद्धतीने बॉलिंग एकदम सटीक एकदम खडतर आणि फार छान बॉल आणि हा रन होऊ शकत नाही आणि धाव बाद होणार आणि झाला. चेंडू पण यष्टांमध्ये अडकला पण बेल्स पडल्या आणि भूषण साहेब आउट. अक्षय गुड बॉलिंग व्हेरी गुड बॉलिंग. सुंदर बॉलिंग झालेली आहे. 4 चेंडू 2 धावा. अक्षय खरोखरच या तिसऱ्या मॅच मध्ये पण एकदम छान बॉलिंग टाकत आहे. पण आता समोर बॅट्समन आला तो कौस्तुभ आणि प्रफुल्ल. कौस्तुभ गेल्या मॅचला मॅन ऑफ द मॅच होता. अतिशय छान बॅटिंग केली होती त्यांनी. कौस्तुभ राऊत बघूया. छान शॉट मार आणि आउट आहे हा माझ्या मते. कारण क्लोज डिसिजन. थर्ड अंपायर रिव्ह्यू. बघूया काय होत आहे. परंतु फार छान बॉल. हिट विकेट होण्याची शक्यता आहे. स्टंपिंग सॉरी स्टंपिंगची शक्यता आहे. आणि बॅट लागली आहे स्टंपवर म्हणजे हिट विकेट. कौस्तुभ राऊत हिट विकेट. या स्पर्धेचा पहिला हिट विकेट आणि ही विकेट अक्षय यांना मिळणार आहे. ओके फार छान बॉलिंग अक्षय यांची. 5 चेंडू 2 धावा 2 विकेट आणि 2 महत्वाच्या विकेट. पहिल्यांदा अनुभवी भूषण आणि नंतर अतिशय तगडे फलंदाज कौस्तुभ राऊत यांना हिट विकेट. फार छान बॉलिंग. 5 बॉल 2 रन. अमित पाटील जॉन्टी रोड्स टाइपचे फिल्डर असणारे हे आमचे मित्र. बघूया आता बॅटिंगला काय करत आहेत. पाटील पलटण यांच्यामध्ये एक वेगळाच उत्साह दिसत आहे. कारण त्यांना आता पहिल्या 5 चेंडू 2 धावा. त्याच्यामुळे संघ अक्षरशः उत्साहामध्ये आहे. छान शॉट पुलचा फटका आणि बघूया काय होते आणि आउट. रन आउट. 1 ओव्हर 2 रन 3 विकेट. जबरदस्त सुरुवात पाटील पलटण. आणि हे आमचे सुरेश काका यांनी एकदम जबरदस्त फिल्डिंग केली. फिल्डिंग केल्यावर लगेच चेंडू स्टंपच्या दिशेने फेकला आणि 3री विकेट पाटील पलटण यांना मिळवून दिली. 1 ओव्हर 2 रन 3 विकेट. जबरदस्त सुरुवात. प्रफुल्ल भाई यांच्यावर आता भरपूर जबाबदारी आहे. अनुभव आणि चिकाटी यांचं मिश्रण असणारे आमचे प्रफुल्ल भाई काय करतात बघायचं आहे. आणि इकडे घोषणा झाली आहे बॉलिंगला जर विकेट मिळाली तर 100 रुपयाचं बक्षीस.
पहिला चेंडू मात्र स्क्वेअर वाईड. आता धावसंख्या झालेली आहे 3 आणि प्रथमेश परत एक वाईड. अशी अपेक्षा नाही आहे प्रथमेश तुमच्याकडून. सुंदर शॉट आणि हा बाउंड्री. जबरदस्त लेगला अक्षरशः सुंदर शॉट. मस्तपैकी कलाईचा वापर करून त्यांनी फटका मारलाय. जोरकस फटका. 4 धावा. एक चेंडू 8 धावा. छान बॉल छान बॉल. चांगला लेग स्पिन. एकच धाव. आता धाव संख्या झालेली आहे 9. प्रथमेशला जबाबदारी असणार आहे की डॉट बॉल्सची. आता प्रथमेश हा अतिशय उत्कृष्ट गोलंदाज आहे. बघूया काय होते. आसिफ नवीन फलंदाज. शॉट छान पद्धतीने लेग साइडला. एक धाव. माझ्या मते CSK ला हेच हवं आहे. प्रफुल्लभाई जितक्या वेळ स्ट्राईकला असतील तितक्या वेळ धावसंख्या जास्त धावणार. बघूया काय होत आहे. 3 बॉल झालेले आहेत. 9 रन्स. ओ नो. कॅच कॅच कॅच. मिस कॅच. कॅचची शक्यता होती परंतु नाही पकडता आला मोकाशी साहेबांना. प्रफुल्लभाईंचा विकेट होता तो. बघूया प्रथमेश साहेब आता काय करतायत. सुंदर बॉल. ऑफ स्पिन. कडक आणि एकदम तीव्र गतीनेचा बॉल. एकही धाव मिळाली नाही आहे. 11 धावा. 11. शेवटचा बॉल बाकी आहे प्रथमेशचा. म्हणजे 11 बॉलात 11 रन्स आतापर्यंत काढलेले आहेत. प्रथमेश कडून डॉट किंवा विकेट्सची अपेक्षा आणि आसिफ कडून सिंगल किंवा डबल. आणि हा वाईड असण्याची शक्यता. आणि वाईट. 12 रन्स. मॅच अक्षरशः आता अतिशय रोमांचक होत चाललेली आहे. 12 रन्स झालेले आहेत. बघूया काय करतात प्रथमेश साहेब. छान बॉल छान बॉल. फास्ट लेग स्पिन. निर्धाव. म्हणजे आता परत 2 षटक 12 धावा. 12 चेंडू मध्ये 13 रन्स. सचिन मोकाशी अनुभवी लेग स्पिनर. आणि CSK ला इकडे प्रफुल्लभाई. आता फिल्डिंग मध्ये जबरदस्त फिल्डिंगची आवश्यकता आहे. निनाद साहेब पुढे आलेले आहेत. सचिन मोकाशी. बघूया काय करतात आता. लेग स्पिनची जादू करतायत का प्रफुल्लभाई काही जोरकस फटके मारतायत. जबरदस्त शॉट आणि कॅचची शक्यता परंतु कॅच सुटलेला आहे. परंतु धावबाद होणार. जबरदस्त. हा खरं तर कॅच पकडला पाहिजे होता परंतु कॅचच्या जागी रनआउट. हेही म्हणजे पाटील पलटण यांच्यासाठी जमेची बाजू. 12 धावा. 3री विकेट गेलेली आहे. मोकाशी साहेब बघूया काय करतात. लेग स्पिनचे जादूगार. जोरकस फटका. एवढा शॉर्ट पिच. प्रफुल्लभाई यांना नो चान्स. जबरदस्त पुलचा फटका. 4 रन्स. रिकी पॉन्टिंग किंवा रोहित शर्मा यांची आठवण झाली आहे. रोहित शर्मा परफेक्ट. किंवा मला तर वाटतं ही कपिल देवची मला आठवण झालेली आहे. जोरकस फटका ज्या पद्धतीने मारलाय त्या पद्धतीने. मोकाशी साहेब यांच्यावर आता मोठी जबाबदारी. बघूया काय होते. फार सुंदर बॉल. पण प्रफुल्लभाई यांना माहिती आहे की आता सिंगल डबलने काम होऊ शकते आणि त्यांनी 1 धाव काढली. 17 रन्स झालेले आहेत. 8 रन्सची आवश्यकता. 9 बॉलात 8 रन. डॉटची गरज आहे मोकाशी साहेबांकडून किंवा विकेटची. छान फटका लेग साइडला. सुरेश काकांनी छान अडवला. 1च धाव. प्रफुल्लभाई. बघूया आता परत रोहित शर्मा टाइप 4 किंवा राहुल द्रविड टाइप सिंगल. बघूया काय करतात आमचे प्रफुल्लभाई.
मोकाशी साहेब लेग स्पिनर, छान बॉल, फार सुंदर बॉल, संधी मिळाली नाही. डॉट बॉल जी पाटील पलटण यांना हवं होतं. आता बॉल टू रन, 7 बॉल 7. माझ्यामध्ये 1 धावेची प्रफुल्लभाई शक्यता करतील, परंतु हा शॉट एवढा जोरात मारला की नजरेच्या पलीकडे गेला. बुलेट शॉट, रोहित शर्मा टाइप बुलेट शॉट. 4 रन्स, 6 चेंडूत 3 धावा. माझ्या मते आता 4थी ओव्हर, परंतु केवळ 3 धावांची गरज आहे. त्यामुळे बॉलर्ससाठी फार मोठं दिव्याचं काम आहे. माझ्या मते सचिन तेंडुलकरची मला आठवण येत आहे इकडे, की सचिन तेंडुलकरने अशा पद्धतीने बऱ्याच वेळा मॅच भारताला जिंकून दिलेल्या आहेत. बघूया काय करतो बॉलर. समोरचे बॅट्समन अनुभवी प्रशांत उर्फ पर्सी. एक धाव, 5 चेंडू 2 धावा. सामना CSKच्या ठिकाणी झुकत आहे थोडासा, परंतु काही होऊ शकते. क्रिकेट नथिंग इज इम्पॉसिबल. आणि हा फुलटॉस बॉल, परंतु नो. पण विकेट प्रफुल्लभाईंची उशिरा आली, परंतु आता काही होऊ शकते. 1 धाव पाहिजे आता फक्त. हा नो बॉल नसता तर अजून हा सामना चुरशीचा झाला असता. परंतु आता माझ्या मते पाटील पलटण यांनी क्लोज फिल्डिंग लावणार हे तर निश्चितच आहे. इकडे वाईड नो ला माफी नाही. 1 धाव 5 चेंडू. वाह, व्हाट अ बॉल. शेन वॉन 4 बॉलात 1. ओ माय गॉड. आणि हा बहुतेक आउट आहे का सिंगल, बघूया काय होत आहे. अंपायरचा निर्णय आउट. व्हॉट अ मॅच. मला वाटते मला हिरो कप 93 ची आठवण होत आहे. सचिन तेंडुलकरने अशीच मॅच फिरवलेली आहे. बघूया आता ही मॅच तशीच फिरते का नाही. पण समोर बॅट्समन कोण, CSK चे मालक, सगळ्यांचे लाडके चव्हाण साहेब. नो स्कोर. मॅच. व्हॉट अ मॅच. किती बॉल झाले आहेत पाटील पलटण विचारणार, आणि 2च बॉल बाकी आहेत आता, फक्त 2 बॉल. 2 बॉलात 1 रन. आणि काय आहे क्रिकेटची ही जादू आहे, क्रिकेटची नशा आहे, क्रिकेटची मजा आहे. कंपल्सरी चेस. आणि परत हा डॉट बॉल आहे. 1 बॉलात 1 रन. क्या बात है. माय गॉड. सचिन तेंडुलकर टाइप बॉलिंग. कंपल्सरी चेस आहे. मॅच टाय म्हणजे पाटील पलटण जिंकणार. लक्षात ठेवा, मॅच टाय म्हणजे पाटील पलटण जिंकणार. माझ्यामध्ये खरंच ही सुंदर बॉलिंग आहे. आता काही होऊ शकते. जबरदस्त होत आहे. हा शॉर्ट बॉल चुकीचा पडला, शेवटचा बॉल चुकीचा पडला, परंतु बॉलरची जेवढी तारीफ करावी तेवढी कमी, कारण अफलातून बॉलिंग. 4 डॉट जेव्हा 6 बॉलात किंवा 5 बॉलात 1 रन पाहिजे असताना, परंतु CSK चे जबाबदार नेते, जबाबदार मालक यांनी मॅच जिंकून दिली. अंकुश चव्हाण. प्रफुल्ल गावड मॅन ऑफ द मॅच. अतिशय रोमहर्षक, आतापर्यंत म्हणजे CPL 7 मधल्या सर्वात रोमहर्षक मॅच. अंकुश चव्हाण साहेब यांचं अभिनंदन. छान फटका. प्रफुल्ल भाई यांचं पण अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच. सुंदर बॅटिंग, 2-4 आणि महत्वाची इनिंग्स आणि सुंदर बॉलिंग, ऑलराऊंडर परफॉर्मन्स. पुढचा सामना मात्रे स्टार्स वर्सेस द्रोणा एरोज. क्या बात है. द्रोणा एरोज
टॉस जिंकून त्यांनी म्हात्रे स्टार यांना बॅटिंगसाठी बोलवलेलं आहे.